विमुक्त आणि भटक्या जमातींच्या हक्कांसाठी झटणारा 29 वर्षीय अवलिया संजय कदम देशभरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजातील दुर्लक्षित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तो गेल्या 7 वर्षांपासून रस्त्यावर आहे। 2 चाकीवर वाहनावर तब्बल 4,50,000 किलोमीटरचा प्रवास करून संजय कदम याने एक अद्वितीय अभियान राबवलं। विमुक्त भटक्या समाज जोडो ऑल इंडिया अभियान या नावाने त्याची ही मोहीम देशभरात गाजतीये। 7 जून 2017 या दिवशी सुरू झालेलं संजय कदम यांचं अभियान आज देशातील सर्वात मोठ्या सामाजिक उपक्रमांपैकी एक ठरलं। विमुक्त आणि भटक्या जमातींना स्वतःची ओळख, हक्क आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संजय देशाच्या प्रत्येक राज्यातील गावागावात पोहोचतोय। देशात जवळपास 30 कोटी विमुक्त भटक्या समाजाची लोकसंख्या आहे। केंद्र आणि राज्य शासन मिळून 150 पेक्षा जास्त योजना या समाजासाठी उपलब्ध आहेत। मात्र भारतातील सुमारे 25 कोटी लोकांकडे आजही जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळू शकत नाही। याच वेदना, याच संघर्षातून संजय कदम यांनी देशभर फिरत या समाजाच्या लोकांना प्रत्यक्ष मदत करणं, त्यांना कागदपत्र मिळवून देणं आणि शासनाच्या दारात न्याय मिळवून देणं हा ध्यास घेतला। रस्त्यावर राहणाऱ्या कागदपत्रविहीन कुटुंबांच्या जीवनात बदल घडवण्याचं काम संजय अविरतपणे करतात। गेल्या 7 वर्षात हजारो कुटुंबांना त्यांनी आवश्यक कागदपत्र मिळवून दिली। समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तो आजही देशभरात भटकंती करतोय। विमुक्त आणि भटक्या समाजातील लाखो लोकांच्या अंधाऱ्या जीवनात एक आशेचा किरण बनून संजय कदम आजही आपल्या बजाज ॲव्हेंजर या दुचाकीने गाडीने देशभर फिरून विमुक्त आणि भटक्या जमातींच्या हक्कांसाठी झटत असून त्याला या प्रवासात साथ मिळते। ती दुचाकी वाहनाच्या जगात स्वतःचं नाव गाजवणाऱ्या बजाज कंपनीकडून। ज्या ज्या राज्यात संजय कदम जातो त्या ठिकाणी बजाज कंपनीच्या वतीने त्याच्या दुचाकी ॲव्हेंजर गाडीमध्ये कुठलाही बिघाड आल्यास बजाज कंपनी त्याला मदत करते। संजय कदम यांनी बजाज कंपनीचे देखील आभार मानले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। संजय भाऊ, काय सांगाल तुम्ही संपूर्ण देशामध्ये फिरतात, मागासवर्गीय लोकांसाठी काय समस्या घेऊन नेमकं फिरतात? किती किलोमीटरचा आतापर्यंत तुम्ही प्रवास केला होता? कधीपासून तुम्ही घरून निघाले? काय तुमचा संकल्प आहे नेमका? मी सर्वात अगोदर GB न्यूज चॅनलचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी ह्या भारत देशातील 30 करोड लँडलेस, होमलेस, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद। माझं नाव संजय मारुती कदम, राहणार पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, काळेवाडी। आम्ही 7 जून 2017ला ह्या देशातील लँडलेस, होमलेस, जॉबलेस, विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं। मराठीमध्ये त्याला विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणतात, हिंदीमध्ये त्याला घुमंतू, घुमकड, अर्ध घुमंतू, खानाबदू समाज म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला नॉमडिक ट्राइब्स, सेमी नॉमडिक ट्राइब्स आणि डिनोटिफाईड ट्राइब्स म्हणतात, कन्नडमध्ये त्याला आलेमारी म्हणतात, गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचरती जाती म्हणतात, तेलुगूमध्ये त्याला विमुक्त संचारा, अर्धसंचारा जातू समाज म्हणतात। तर ते जोडो अभियान आम्ही चालू केलं। ते अभियान पूर्ण इंडियामध्ये, हिंदुस्थानामध्ये जिथे जिथे हा समाज राहतो त्या प्रत्येक वाड्यावर, वस्त्यांवर, पालांवर, झोपडीवर, फुटपाथवर, तांड्यावर जाऊन त्यांच्यामध्ये जागृती, एकता प्रबोधन करून, त्यांचा सर्वे करून, त्यांना शासनाच्या योजना सर्व समजावून, त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती सुधारून असे भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून 2.5 करोड भटक्या मुक्त समाज बांधवांचा सर्वे करत त्यांना जोडत इथपर्यंत मी गोंदियामध्ये पोहोचलो। गोंदियामध्ये आल्यावर परिस्थिती कळाली की गोंदियामध्ये सुद्धा भटक्या मुक्त समाजाकडे जातीचे दाखले नाहीत। हे जातीचे दाखले नसण्यामागचं कारण असं आहे की भटक्या मुक्त समाजाचा जन्म कधी नदी नाला किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला, यांचे जन्माचे पुरावे नाहीत, तर जन्म दाखला नाही, आणि जन्म दाखला नाही तर यांच्याकडे जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकऱ्या नाही भेटत। म्हणून हे लँडलेस, होमलेस, जॉबलेस आहे। यांच्याकडे राहायला घर नाही, मरायला सक्षम नाही, जगायचं तर कसं जगायचं हा आपल्या देशाच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदयांनी गृहचौकशी, गृहभेट GR यांच्यासाठी जो सँक्शन केलेला आहे त्याच्या अंतर्गत 1,18,000 लोकांना आपण आतापर्यंत जातीचे दाखले आणि शासकीय कागदपत्र दिलेले आहेत। तर मी माननीय प्रधानमंत्रींना ही विनंती करतो की हा समाज राष्ट्रीय स्तरावर, वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या राष्ट्रीय स्तरावर सर ह्या समाजाची लोकसंख्या 30 करोड आहे आणि हे 30 करोड लँडलेस, होमलेस, जॉबलेस आहे। त्यासाठी ह्या समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र कॅटेगरी व्हावी, DNT कॅटेगरी। जर यांची स्वतंत्र कॅटेगरी झाली तर यांचा विकास होईल। राष्ट्रीय स्तरावर जर केंद्रीय विमुक्त घुमंतू, अर्ध घुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड बनवले, त्या बोर्डाचं कन्व्हर्शन मंत्रालयामध्ये व्हावं। मग ते मंत्रालयामध्ये कन्वर्ट झालं तर ह्या समाजाचा विकास होईल, ह्या समाजाला राजकीय आरक्षण भेटेल आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात होईल, ॲट्रॉसिटी सारखा संरक्षण भेटेल। आता आपण राज्यामध्ये सर पाल निवासी म्हणजे भटके मुक्त जे गरीब लोक आहेत पालाचे, ते
NTBची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये आहे आणि राज्यामध्ये NTBचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी आहे. 2.5% आरक्षणामध्ये कोणालाच नोकऱ्या भेटत नाही. म्हणून हा समाज आज विकासापासून वंचित आहे, सरकारी नोकरीपासून वंचित आहे. त्यामुळे NTBचं आरक्षण वाढलं पाहिजे, राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी झाली पाहिजे आणि ह्या समाजाची पण सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती सुधारली पाहिजे. आणि जे जस्टिस रोहिणी कमिटीचे जे रिपोर्ट आहे माननीय ती राष्ट्रपतींकडे सबमिट केलेली आहे आणि फेब्रुवारीचं पार्लमेंटचं जे सत्र आहे त्या सत्रामध्ये ह्या जस्टिस रोहिणी कमिटीवर डिस्कशन झालं पाहिजे आणि पार्लमेंटमध्ये पण आमच्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी आज मी गोंदिया येथे पोहोचलो आहे. गोंदिया येथे 2000 पेक्षा जास्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे प्रस्ताव जातीचे दाखलेचे बनवले आहेत. यांना जातीचे दाखले भेटावा, यांना सर्वात महत्त्वाचं जात पडताळणी भेटावी. व्हॅलिडिटी झाली तरच या समाजाचा कुठेतरी विकास होईल आणि आपला भारत देश जागतिक महासत्ता होईल. ते जागतिक महासत्ता तेव्हाच होईल ज्यावेळेस हे 30 करोड लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल. तुम्ही बघू शकता आमचे 1632 जाती आहेत. त्याच्यामध्ये गोंधळी, जोशी, वासुदेव, चित्रगती, बागडी, बेलदार, भिल्ला, मसदजोगी, बरोपी, मदारी, चप्परबंद, कलंदर, सातगारोडी, गारोडी, मांगारोडी. त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता सासी, भातू, कंजर, नट, भेडिये, भेडकुट, चपुत्रा, चपुत्री, आमचा वाघरी, देवी पूजक समाज, गिहारा समाज, आमचे वंजारी बांधव, आमचे बंजारा बांधव, आमचे धनगर बांधव, कितीतरी भटक्यामुक्त समाज आहे जे विकासापासून वंचित झालेले आहेत. त्यामुळे माननीय प्रधानमंत्र्यांनी या समाजासाठी विशेष काम करावं आणि ह्या समाजाला पण न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती. त्यासाठी पूर्ण जीवन संन्यास घेतले. आता 22 राज्यांचा दौरा झाला, 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून करोडो लोकांना जोडत आता गोंदियामध्ये आहे. इथं पोहोचायला 8.5 वर्ष झालं. सर माझी गाडी, ही जी गाडी आहे ही समाजाने घेऊन दिली. त्या समाजाचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. समाज खूप आता एकत्र झालेला आहे, एकत्र येऊन लढत आहे, साथ देत आहे. त्याबद्दल मी समाजाचंही खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्वाची जबाबदारी दिली आणि ह्या समाजाचं भलं करण्यासाठी कुठेतरी एकत्र आलं. आणि हे सगळं करण्यामध्ये पत्रकारिताचा जो लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे पत्रकारिता, त्यांनी खूप साथ दिल्यामुळं ह्या समाजाचे प्रश्न सुटले. त्यामुळे पत्रकार बांधवांचे, मीडियाचे आणि सर्व अधिकारी वर्गाचे खूप खूप धन्यवाद. भारत देश को जय भारत, जय भारतीय संविधान। सबसे पहले हम देश के आदरणीय प्रधानमंत्री जी, उसी के साथ केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री जी, उसी के साथ विमुक्त घुमंतु विकास एवं कल्याण बोर्ड, भारत सरकार का हम बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करते हैं। भारत देश में 30 करोड़ लोग ऐसे हैं जो लैंडलेस है, होमलेस है, जिनके पास रहने के लिए घर नहीं, मरने के लिए शमशान भूमि नहीं। जिए भी तो कैसे जिए, ये बहुत बड़ा सवाल खड़ा होता है। ये देश को आज़ादी दिलाने में सबसे बड़ा योगदान विमुक्त घुमंतु घुमक्कड़ अर्ध घुमंतु खानाबदोश समाज, नॉमडिक ट्राइब्स समाज, डिनोटिफाइड ट्राइब समाज, आले आलेमारी जनांग समाज, विमुक्त विचरती जाति जनजाति समाज, इस समाज का NT, DNT, VJNT, SNT, BC समाज का योगदान बड़े पैमाने पे है। लेकिन वही आज पृथ्वी पे लैंडलेस है, होमलेस है और उनके पास आदरणीय प्रधानमंत्री जी ने ध्यान दिया, इसलिए हम उनका धन्यवाद व्यक्त करते हैं। बजट में जो केंद्र सरकार ने 200 करोड़ रुपए दिए थे, जो 200 करोड़ रुपए से केंद्र सरकार ने सीड्स योजना लाई थी, जिसके तहत समाज को फ्री में घर, फ्री में रोजगार, फ्री में बीमा, फ्री में एजुकेशन मिलता है। तो हम हर झुग्गी झोपड़ियों पे जाके, जहाँ जहाँ झुग्गी झोपड़ी है, कुल्टी है, डेरा है, तांडा है, बस्ती है, वो हर जगह जाके हमने ये फॉर्म भरे हैं। तो इन सब की मांग ऐसी है कि ये सीड्स योजना का लाभ जल्द से जल्द मिलना चाहिए। ये सब आज हमने प्रस्ताव डाले, आप देख सकते हो, थोड़ा दिखाओ उनको। तो इस प्रकार हमने सबके फॉर्म भरे हैं और अभी तक हमने 20,000 लोगों के फॉर्म भर के केंद्र सरकार के पास हमने सबमिट किए। तो इसलिए हम प्रधानमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री और विमुक्त घुमंतु विकास कल्याण बोर्ड चेयरमैन और डायरेक्टर का हम विनती करते हैं कि इस योजना का लाभ जल्द से जल्द मिले जाए। और समाज ने अभी संकल्प किया है कि जो भी शासन की योजनाएं स्थिर रहेंगे, विकास के मुख्य प्रवाह में आएंगे और देश को जागतिक महासत्ता बनाने में योगदान देंगे। समाज का और केंद्र सरकार का बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। भारत माता की जय। सीड्स योजना। सुनील मकवाने बोलतोय। माझे 2 मुली 25 तारखेला बलात्कार करून, चिरफाड करून ते व्यक्तीने मारले आणि पाणी भरलेलं बॅलरमध्ये टाकले। मग त्याच्यानंतर आम्ही संजय दादांना फोन केले। संजय दादा उपस्थित झाले, तिथं 3 दिवस उपोषणाला बसले। त्यांनी आम्हाला सगळे न्याय मिळवून दिले और शिक्षा पण दिली, शिक्षा पण त्यांना मंजूर केली। बाकी सरकारी योजना सगळे मिळवून दिले। आम्ही संजय दादाचे खूप आभारी आहोत। आमची फार फार विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी खूप याची काळजी घ्यावी, असं महाराष्ट्रात पुढे कुठेच काय असं परत काय घडावे नाही, यांची खूप काळजी घ्यावी। मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।